संजय राऊतांनी ठाकरेंच्या घेतलेल्या मुलाखतीचा टीजर प्रदर्शित। तर आपल्यासोबत राज ठाकरे सुद्धा आलेले आहेत। उद्धव ठाकरेंचं विधान, तर 19 आणि 20 जुलैला सर्व प्रश्नांची रोखठोक उत्तरं मिळणार। युती संदर्भात काय निर्णय घ्यायचा तो मी घेईन, युतीबाबत योग्य वेळी बोलेन, तुम्ही काहीही बोलू नका, अनौपचारिक गप्पांमध्ये राज ठाकरे यांचं विधान। राज ठाकरे बाळासाहेबांचे वारसदार नाहीत, बाळासाहेबांच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली आहे, त्यामुळे ठाकरेंसोबत उद्धव ठाकरेंनी जाऊ नये, रामदास आठवलेंचा उद्धव ठाकरेंना सल्ला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत आज पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची आढावा बैठक, तर आज सकाळी 10 वाजता वर्षा निवासस्थानी ही बैठक होणार। भाजपच्या मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला सुरूच, वर्षावर भाजपच्या उत्तर महाराष्ट्रातील आमदारांची रात्री बैठक संपन्न, सर्व आमदारांकडून उत्तर महाराष्ट्राचा सीएमकडून आढावा। मुंबईमध्ये शिवसेना प्रणित सहकार परिषद मार्गदर्शन सोहळा, मुरलीधर मोहोळ, उदय सामंत यांच्यासह अनेक नेते इथे उपस्थित राहणार। वायबी चव्हाण सेंटरमध्ये सकाळी 10 वाजता पार पडणार हा सोहळा। इगतपुरीमध्ये मनसेच्या शिबिराचा आजचा तिसरा दिवस, तर बाळा नांदगावकर अमित ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत आज काँग्रेसची पुण्यामध्ये बैठक, जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना ते मार्गदर्शन करणार। बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागेल, गायकवाड आणि शिरसाट प्रकरणावरून शिंदेंची वॉर्निंग, तर शिंदेंच्या नाराजीच्या प्रश्नाला उत्तर न देताच शिरसाट निघून गेले। आवाजवी नक्कल करत अधिकाऱ्यांनी सुद्धा नितेश राणेंना डिवचलं, राणेंना पाहून आदित्य म्हणाले कचरा शी शी शी। अधिवेशनाच्या काळात आदित्य ठाकरे आणि राणे यांच्यामध्ये टशन। आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेसोबत एकनाथ शिंदे युती करणार, आज पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा करण्यात येणार। अडचणीच्या काळात जयंत पाटलांनी आधार दिला, शशिकांत शिंदेंसारखा कार्यकर्ता पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी तयार झाला, याचा आनंद। शशिकांत शिंदे संघर्षाला कधीही नाही म्हटले नाहीत, शरद पवारांकडून त्यांना शुभेच्छा। राज्यात मुख्यमंत्री होईल असं एक नाव म्हणजे जयंत पाटील, अनेक जातींना सोबत घेऊन त्यांनी संघर्षाची लढाई जिंकली, तुमची ही निष्ठा महाराष्ट्र कायम लक्षात ठेवेल, जितेंद्र आव्हाड यांच्याकडून जयंत पाटलांचं कौतुक। जयंत पाटलांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, तर गेली 7 वर्ष मी प्रदेशाध्यक्ष आहे, एक दिवस अचानक मी बायकोला म्हणालो आता आपल्याला सुट्टी घ्यायची गरज आहे, नवीन अध्यक्षाच्या मागे आपण खंबीरपणे उभं राहायला हवं, जयंत पाटलांचं आवाहन। पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आज पदभार स्वीकारणार, प्रदेश कार्यालयामध्ये 10 वाजता ते पदभार स्वीकारणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये येत्या काही दिवसात मोठे खांदेपालट होण्याची शक्यता, पक्षामध्ये मुख्य सचिव म्हणून रोहित पवार यांच्यावर जबाबदारी, तर पक्षातील सर्व आघाड्यांचे प्रमुख म्हणून रोहित पवार यांच्याकडे जबाबदारी दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती। सोलापुरात मराठा समाजाच्या बैठकीमध्ये गोंधळ, वकील रोहित फावडे यांच्या भाषणानंतर मराठा समाजाच्या बैठकीत गोंधळ झाल्याची माहिती। 18 जुलै रोजी अक्कलकोट बंदची हाक, मराठा समाजाच्या बैठकीत अक्कलकोट बंदचा निर्णय, तर सर्वच संघटना यामध्ये सहभागी होणार। जन्मेजय राजे भोसले कार्यक्रमाला आज जात असतानाच त्यांच्यासमोर मला काळं फासण्यात आलं, आयोजकांबद्दल संशय निर्माण होत आहे, तर प्रवीण गायकवाड यांचा अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले यांच्यावर गंभीर आरोप। प्रवीण गायकवाड यांना आमच्याबद्दल कुणीतरी गैरसमज करून देत आहे, तर संभाजी ब्रिगेडचा प्रवीण गायकवाड यांनी केलेल्या आरोपांवर अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले यांचं स्पष्टीकरण। प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा दीपक काटेला 2 दिवसांची पोलीस कोठडी, तर या प्रकरणामध्ये आणखी 3 जणांना आरोपी करण्यात आलं, 10 पैकी 8 आरोपी फरार। सोलापुरात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी घेतली अजित पवारांची भेट, प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची अजित पवारांकडे मागणी। महादेव मुंडे हत्या प्रकरणाला 18 महिने उलटले, तर आज मुंडे कुटुंबियांचा आत्मदहन करण्याचा इशारा, दरम्यान आरोपींना अटक करण्याची ही मागणी। गणेशोत्सवासाठी कोकणात एसटीच्या जास्तीच्या 5000 बसेस धावणार, रेल्वे आणि एसटीचं आरक्षण तिकीट मिळत नसल्यामुळे एसटी महामंडळाकडून आता 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या दरम्यान 5000 जास्तीच्या बसेस सोडण्याचा निर्णय। राज्यात आज काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट, तर काही ठिकाणी ग्रीन अलर्ट, बुलढाणा, अकोला, नागपूर तसंच चंद्रपूर, गोंदिया आणि भंडाऱ्यामध्ये येलो अलर्ट, तर इतर जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट। 20 जुलैनंतर महाराष्ट्रामध्ये पाऊस पुन्हा सक्रिय होणार, तर पुढील 5 दिवसांमध्ये विदर्भात पावसाची शक्यता, तर मराठवाड्यासह सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, धुळे या जिल्ह्यामध्ये चांगल्या पावसाची प्रतीक्षा। मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणं 75% भरली, यंदा जूनमध्ये समाधानकारक पाऊस पडल्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे। काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यामध्ये पाऊस पुन्हा सक्रिय, पुणे आणि परिसरात पुढील 4 दिवस ढगाळ वातावरण राहणार, हवामान खात्याची माहिती।
बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातल्या मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान. मुसळधार पावसामुळे शेतातील वाहणारं पाणी थेट पांगरा डोळे गावात शिरलं. उपाययोजना म्हणून गावाबाहेर नाला खोदावा, गावकऱ्यांची मागणी. नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार पावसामुळे धरण साठा 67%. नाशकातलं धरण तुडुंब भरल्यामुळे तब्बल 31 टीएमसी पाणी, तर मराठवाड्यातील जायकवाडीकडे हे पाणी आता प्रवाहित. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये तब्बल 25 दिवसांच्या विश्रांतीनंतर दमदार पावसाची हजेरी. शेतकऱ्यांमध्ये यामुळे आनंदाचं वातावरण, तर खरीपाची पेरणी पावसाला उपयुक्त ठरणार. रायगडच्या रोहा खांबमध्ये ढाब्यात पाणी साचलं, तर पाणी साचल्यामुळे हॉटेल चालकाची तारांबळ. खाद्यपदार्थ, साहित्य आणि फर्निचरचं मोठं नुकसान. रायगड किल्ल्यावर पायऱ्यांच्या मार्गाने जाण्यास 15 ऑगस्टपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. तर मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आणि पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता असल्यानं या ठिकाणी हा निर्णय. रायगडच्या सुधागडच्या बावळवली या ठिकाणी भिंत कोसळली. घराची भिंत कोसळल्यामुळे मोठं नुकसान. कोणतीही सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र घरातील वस्तूंचं मोठं नुकसान. रायगडमधील नागोठणेमध्ये आंबा नदीची पाणी पातळी 9.20 मीटरवर. बाजारपेठ आणि कोळीवाडा या परिसरात पुराचं पाणी शिरलं. कोळीवाड्यातील नागरिकांच्या घरातही पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान. विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात. अचानक तापमानात वाढ झाल्यामुळे संत्रा गळती. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आता बसणार कोट्यवधी रुपयांचा फटका. नवी मुंबईच्या खारघरमधील ओवे धरणामध्ये पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे विद्यार्थी पाण्यात बुडाला. पाण्यात अडकलेल्या गाडीतल्या चालकाचा जीव कोळी बांधवांनी वाचवला. नागोठण्यामध्ये पाण्यात अडकलं पिकअप वाहन. कोळी बांधवांनी प्रसंगावधान राखून या चालकाचा जीव वाचवलाय. विश्रांतीनंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये पुन्हा पाऊस. पेरण्यांना आता वेग. आतापर्यंत जिल्ह्यातील 70% पेरण्या पूर्ण. कोरेगाव इथल्या तिळगंगा नदी पूररेषा शिथिल करा, तर कोरेगाव विकास बचाव समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. बांबूच्या शेतीवरून पाशा पटेल, रामदास आठवले यांची टोलेबाजी. आपल्या शेतात बांबू लागवड करा, पाशा पटेल यांचं शेतकऱ्यांना आवाहन. पाशा पटेल यांच्या वक्तव्याचा आधार घेत रामदास आठवले यांची ही टोलेबाजी. अद्वै हिरे, अपूर्व हिरे आणि माजी मंत्री प्रशांत हिरेंचा जामीन नामंजूर. तर व्यंकटेश बँकेमध्ये बोगस कर्जदार दाखवून घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घोटाळ्यामध्ये अजून व्याप्ती वाढण्याची सुद्धा शक्यता. महाज्योतीला 1000 कोटींचा निधी द्या. भाजप आमदार परिणय फुकेंची विधान परिषदेत मागणी. सारथी, बार्टी आणि टार्टीच्या धर्तीवर पुरेसा निधी देण्याची फुकेंची मागणी. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. तालुका प्रमुखासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. उजनी प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी बेमुदत आमरण उपोषण 5व्या दिवशी मागे. तर इंदापूरचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे. मेघराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू. पर्यावरण संसदीय समितीच्या बैठकीच्या प्रेझेंटेशनमध्ये भारतीय राजमुद्रेला मास्क. तर काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे यांचा आरोप. संसदेच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंजच्या स्टडीज समितीचीही केंद्रीय बैठक पार पडली. भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी नाना पटोलेंनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. तर संबंधित अधिकाऱ्यांना फटकारलं. शेतकऱ्यांच्या अडचणी तात्काळ दूर करण्याचे निर्देश. मुंबईतील 4 ठिकाणी ईडीचे छापे. एका बेकायदेशीर ट्रेडिंग आणि बेटिंग रॅकेटचं या प्रकरणात उघडकीस. तर 3.3 कोटी रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम, आलिशान घड्याळं, दागिने, परकीय चलन आणि हायएंड वाहन जप्त. जळगावच्या अंबळनेर तालुक्यातल्या सागर पाटील हा 6 महिन्यांसाठी जिल्ह्यातनं हद्दपार. उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांची कारवाई. तर सागरवर गोळीबार, दरोडा, लुटमारीचे अनेक गुन्हे दाखल. पनवेल पालिकेच्या परिसरामध्ये अनधिकृत टपऱ्यांमुळे राजकारण तापण्याची शक्यता. ठराविक अनधिकृत पानटपऱ्या हटवल्या जाणार नसल्याचा या ठिकाणी सूर उमटला होता. त्याविरोधात युवासेनेचा आक्रमक पवित्रा. येत्या 2 दिवसात टपऱ्या हटवल्या गेल्या नसल्यास आंदोलनाचा इशारा. पंढरपुरात आज विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची प्रक्षाळ पूजा. तर आजपासून देवाचे आषाढी यात्रा कालावधीमध्ये बंद केलेले राजोपचार पुन्हा सुरू होणार. आषाढी यात्रा कालावधीमध्ये सुरू केलेले हे 24 तास दर्शन उद्यापासून बंद होणार. गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये साईंच्या झोळीत 6,31,00,000 रुपयांचं दान. उत्सव कालावधीमध्ये साई प्रसादालयात सुमारे 1,83,000 साई भक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. नाशिकच्या वडाळा रोडवर भीषण अपघात. आयशर ट्रकनं दुचाकीवरील विद्यार्थिनीला चिरडलं. विद्यार्थिनीचा यामध्ये जागीच मृत्यू. ट्रक चालकानं मद्यपान केल्याचा प्रत्यक्षदर्शींचा आरोप. मुंबई नाका पोलिसांकडून तपास सुरू. यवतमाळमध्ये खोदकाम करून ठेवलेला रस्ता त्वरित दुरुस्त करून घ्यावा. दरम्यान भोयर गावातील नागरिकांची मागणी. दारव्हा रोडवर 1 तास चक्काजाम आंदोलन.
पुण्यातील मुठा नदीवरील पूल नसल्यामुळे धोकादायक पद्धतीने नदी पार करण्याची ग्रामस्थांवर वेळ। बेगरे गावातील निरगुडे वस्तीजवळ पुलासाठी नदीवर जीवघेणा प्रवास। नागरिकांची अनेक दिवसांची मागणी आहे पुलाची, मात्र प्रशासनाकडून दखल नाहीच। बुलढाण्यामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गटाचं जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साळवे यांच्या गाडीवर त्यांनी हल्ला केला। लोणार तालुक्यातील वेणी गावामध्ये दलित समाजाला भेटीसाठी गेले असताना हा हल्ला। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा धुळे जिल्ह्याचा प्रेरणा मेळावा उत्साहात संपन्न। सर्व शाखांमधील जवळपास 50 कार्यकर्त्यांमध्ये सहभागी। आगामी कार्यक्रमांच्या नियोजनासंदर्भात चर्चा। धुळे शहरासह जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करा, ठाकरेंच्या शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। शहरातील विविध ठिकाणी सट्टा दारू विक्री सुरू असल्याचीही मागणी। नांदेड जिल्हा परिषदेसमोर शिक्षण विभागामध्ये विरोधात 2 वेगवेगळे आंदोलनं, तर मुख्याध्यापकपदी नियुक्तीसाठी शिक्षक सहकुटुंब उपोषणाला, तर दुसऱ्या आंदोलनामध्ये सरण रचून कामचुकार शिक्षकांवर कारवाईची मागणी। दादरच्या कबुतरखाना परिसरामध्ये कबुतरांना दाणे घातल्याचा प्रकार समोर आला। त्या कारणावरून 10 दिवसात 16 जणांवर कारवाई। 16 जणांकडून 7,700 रुपयांचा दंड वसूल, तर मुंबईमध्ये तब्बल 107 जणांकडून 55,000चा दंड वसूल। मुंबईच्या मुलुंड परिसरामध्ये येत्या शनिवारी बंद राहणार, तर हा पाणीपुरवठा 12 तासांसाठी बंद राहणार। सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठ्यावर परिणाम। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचंही आवाहन। मुंबईतील 121 अनधिकृत शाळांमधील 27,000 विद्यार्थ्यांचं भविष्य अधांतरी, तर मुंबई महापालिकेला यामध्ये लक्ष घालण्याचा पालकांचा सल्ला। दहिसर अंधेरी मेट्रो मार्गावर 21 वाढीव फेऱ्या चालवल्या जाणार। मेट्रो 2A आणि 7च्या मार्गांवर 3 नव्या गाड्या सुद्धा दाखल होणार, तर 5 मिनिटांनी प्रत्येक मेट्रो धावणार। कल्याणमध्ये 41 पैकी 21 सफरचंद या ठिकाणी 21 सरपंच पद महिलांसाठी राखीव, तर कल्याण तालुक्यातल्या 41 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी या ठिकाणी निघाली होती सोडत 24 जागा खुल्या प्रवर्गासाठी राखीव। पत्नीसोबत वेळ घालवण्यात अडचण येत असल्यामुळे 4 वर्षाच्या सावत्र मुलीची सावत्र बापानं हत्या केली। मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात घडली धक्कादायक घटना। गळा आवळून चिमुकलीचा मृतदेह फेकला समुद्रात। गेटवे परिसरातील जेट्टीला मुंबई हायकोर्टाचा हिरवा कंदील। स्थानिक रहिवासी संघटनेची याचिका कोर्टानं फेटाळली। प्रस्तावित जेट्टी लोकोपयोगी असल्यामुळे विरोध अयोग्य, कोर्टाचं मत। एअर इंडियाचं पुणे सिंगापूर विमान उड्डाण हे 30 सप्टेंबरपर्यंत बंद। सुरक्षितता आणि तांत्रिक दुरुस्ती सुरू असल्यामुळे 30 सप्टेंबरपर्यंत विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय। राज्यात आतापर्यंत 1,20,65,230 हेक्टरवर खरीप पिकांची लागवड। पावसामुळे उडीद आणि मूग कडधान्याच्या पेऱ्यावर या ठिकाणी परिणाम होणार। एसटी महामंडळाच्या पुणे विभागामध्ये विद्यार्थी पासच्या वितरणाचं प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत घटलं, तर यंदा जूनमध्ये 5,320 पासचं वितरण, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 208 पासेसचं वितरण कमी झालं। जळगाव जिल्ह्यातील एकूण 15 पैकी 7 तालुक्यांमध्ये गट आणि गणाच्या नंतर संख्येत वाढ, तर आगामी निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती। यवतमाळ नगर परिषदेमध्ये अस्थायी कामगारांनी अर्धनग्न आंदोलन केलं। अस्थायी सफाई कामगारांनी कायमस्वरूपी कामावर घेण्याच्या मागणीसाठी आणि नियमानुसार वेतन देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं। बीडच्या परळी डॉक्टर श्याम मुखर्जी उड्डाण पूल दुरुस्तीसाठी तब्बल 20 दिवस बंद असणार, तर 15 जुलै ते 5 ऑगस्टपर्यंत कामासाठी बंद राहणार। पिस्तूलसोबत फोटो काढत दहशत माजवणाऱ्या तिघांना घेतलं ताब्यात। बीडच्या केस पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी, पिस्तूल जप्त करण्याची कार्यवाहीही सुरू। भिवंडी शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर। गुलजार नगरमधला धक्कादायक प्रकार। इमारतींमधील वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा खंडित। संपूर्ण इमारत रिकामी करण्यासाठी पालिका प्रशासनाची कारवाई। बदलापुरातील कात्र परिसरामध्ये जलवाहिनी फुटली। रस्त्याचं काम सुरू असताना जलवाहिनी फुटल्यामुळे ठेकेदारानं निष्काळजीपणा दाखवल्याचा आरोप। शहापूरच्या चंदुलाल महाविद्यालयामध्ये सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, तर मासिक पाळीवरूनच शहापुरातल्या एका शाळेमध्ये मुलींची विवस्त्र तपासणी करण्यात आली। लातूरच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये चक्क शाळा भरवली। एकुरगा गावातल्या विद्यार्थी आणि गावकऱ्यांची ही शाळा। नंदुरबार जिल्ह्याला धुळे आणि गुजरातला जोडणारा सोनगीर ते धानोरा रस्त्याच्या कामाला सुरुवात। दरम्यान रस्त्याच्या कामामुळे हजारोंच्या संख्येनं वृक्षांची कत्तल, पर्यावरण प्रेमींकडून नाराजी व्यक्त। नंदुरबारमध्ये संघर्ष दिवस साजरा। सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीनं आहे हे आयोजन। पंढरपूरच्या कुंभार गल्लीमध्ये आई आणि मुलाची राहत्या घरात धारदार शस्त्रानं वार करत हत्या, तर गुन्हा दाखल।
जळगावात चारचाकी वाहनासह जनरेटर चोरल्याचा प्रकार, गोलाणी मार्केट परिसरातली घटना. शहर पोलीस ठाण्यात याविरोधात गुन्हा दाखल. परभणी जिल्ह्यामध्ये शेतीच्या कामासाठी जायकवाडी माजलगाव या कालव्यांमधनं आज पाणी सोडण्यात येणार. आमदार राजेश विटेकर यांच्या पाठपुराव्याला यश. परभणीच्या सोनपेठमध्ये प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध. पुरोगामी संघटनांच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन. धुळ्याच्या साक्री शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अवस्था अतिशय बिकट. शाळेच्या इमारतींचे कौलही तुटलेले समोर आले. धुळ्यातील दोंडाईच्या सोनगीर मार्गाच्या 392 कोटींच्या कामाला गती. मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते एका बाजूच्या अंतिम टप्प्यातील लेअर कामाचा शुभारंभ. परिसराच्या विकासाला यामुळे चालना मिळणार. कल्याण पूर्वेत 10 दिवसांपासून अघोषित लोडशेडिंग, तर नागरिक त्रस्त. पडघा पाल जवळील मुख्य वीज वाहिनीतील बिघाडामुळे पर्यायी वाहिनीवर ताण. अकोला शहरातल्या लहान उमरी परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास घरावर पडली वीज, तर वीज पडल्यामुळे 3ऱ्या माळ्यावरील भिंतीचा कोपरा पडला. कुठलीही जीवितहानी सुदैवानं झाली नाही, मात्र घराचं मोठं नुकसान. परभणीमध्ये धावत्या ट्रॅव्हल्समधनं प्रसूतीनंतर चक्क नवजात अर्भक फेकलं. परभणीच्या सेलू पाथरे राष्ट्रीय महामार्गावरची घटना. चालकासह 2 जण पोलिसांच्या ताब्यात. नालासोपाऱ्यामध्ये वाहतूक पोलिसांना मारहाण प्रकरणात 3घांवरही गुन्हा दाखल. शासकीय कामात अडथळा आणून कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप. नारकर आणि पार्थ नारकरला अटक. नाशिकच्या येवला परिसरातल्या हॉटेलमध्ये अवैधरित्या व्यवसाय करणारी परप्रांतीय महिला पोलिसांच्या ताब्यात. देह विक्री व्यवसायामध्ये महिलेसोबत आणखी कोणी आहे का याचा तपास सुरू. कोल्हापूरच्या इचलकरंजीतील कृष्णा नदी काठावर गव्याचं दर्शन. घालवड या परिसरामध्ये भीतीचं वातावरण. सोलापूरच्या पंढरपुरात प्रियकराच्या मदतीनं विवाहितेकडून आत्महत्येचा बनाव. पतीला खरं वाटण्यासाठी तिसऱ्याचं महिलेची हत्या करून जिवंत जाळलं. या संदर्भात गुन्हा दाखल. धार्मिक स्थळांवरील अनधिकृत 575 भोंग्यांवर नागपूर पोलिसांची कारवाई. भोंग्यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता हल्ला. कर्नाटकात चित्रपट तिकिटांच्या किमतींवर मर्यादा. चित्रपटांच्या तिकिटांची किंमत 200 रुपयांपेक्षा जास्त नसणार. कर्नाटक सरकारची मोठी घोषणा. अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर आंतरराष्ट्रीय उड्डाण पुन्हा सुरू होणार. दरम्यान 1 ऑगस्टपासून उड्डाण पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती. विमान दुर्घटनेनंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणं थांबवण्यात आली आहेत. इटलीच्या प्राडा कंपनीची टेक्निकल टीम कोल्हापुरात दाखल. 6 सदस्यांनी कोल्हापुरी चपलेसंदर्भातली माहिती घेतली. टेक्निकल टीमनं कोल्हापुरी उत्पादकांशी संवादही साधला. प्राडाचे बिझनेस हेड देखील कोल्हापुरात येणार असल्याची माहिती. टेस्लाचं भारतातील पहिलं शोरूम मुंबईमध्ये सुरू. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते बीकेसीतील शोरूमचं उद्घाटन. शोरूमची पाटी मराठीत लावली.